नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आता सौरभपर्यंत कशा पद्धतीने पोहोचते, कलाला तिथपर्यंत जाण्यासाठी कोणत्या गोष्टी आता कराव्या लागणार आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर माजुरडी नैना आहे, तिचा माज काही अजून उतरलेला नसतो, एवढं सगळं घडलेलं असतं पण तिचा माजुरडेपणा कमी झालेला नसतो। कला तिची कशी लायकी काढते, खरडपट्टी काढते ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर सरोजने काहीही बोललं तरीही अद्वैत म्हणत असतो की कलाचं म्हणणं मला पटलेलं आहे आणि त्याचबरोबर म्हणून मी तिच्या बरोबर आहे। माझं स्वतःचं अंतर्मन, माझे गट्स फिलिंग मला सांगत होते की तिचं काही चुकलेलं नाही, म्हणून मी तिची साथ देणार आहे। हे सगळं अद्वैत स्पष्टपणे सरोजच्या समोर बोलत असतो। तर हे सगळं आता कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमचे काही सजेशन असतील तर ते नक्की कमेंट करून सांगा। त्याचबरोबर तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। तर कला इकडे विचार करत असते, अद्वैत झोपी गेलेला असतो पण कलाच्या डोक्यातून ही गोष्ट काही जात नसती, कारण तिच्यावर कारण नसताना आरोप लावलेले असतात। पण कोणीही आता इथे बघा ना तुम्ही कसं झालेलं आहे की नैना चक्क कलावरती आरोप करते। नैना म्हणते की हे सगळं कलाने केलेलं आहे, या सगळ्याला कला जबाबदार आहे, पण या सगळ्याचा एकही पुरावा नैनाकडे नाही की हे सगळं कलाने केलेलं आहे किंवा कलाने केलेलं आहे, कलाने माझी साथ दिलेली आहे, मला हे सगळं कलाने करायला सांगितलेलं आहे। या गोष्टीचा एकही पुरावा आता नैनाकडे नाही, पण तिला कोणी पुरावा मागत नाही। पण कलाला मात्र इकडे स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे की तिनं हे का केलेलं आहे। तर कला या सगळ्या गोष्टींसाठी विचार करत असते आणि ती हॉलमध्ये येते आणि त्याच वेळी हॉलमध्ये आल्यानंतर ती पाहते तर नैना खाली येऊन झोपलेली असते। तर नैना इथं का आहे हा प्रश्न कलाला पडलेला असतो आणि नैनाकडे कला जात असते। तेवढ्यातच नैना तिथं म्हणते की आता इथे तुला यायचंय का, जिथं मी असते तिथं तुला यावंच लागतं का। हे सगळं नैना बोलत असते आणि ती मूर्खासारखं बोलत असते ज्याला काहीही अर्थ नसतो आणि ती बोलत असते। त्यावेळेस कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, इथं मी असते तिथे यायचंय म्हणजे मला माहित नव्हतं तू इथं आहे ते, आणि तू आहे म्हणून मी आलेलीच नाही, माझं काम होतं म्हणून मी खाली आले होते। त्यावेळेस नैना म्हणते की तू किती हुशार आहेस आणि कशी आहे ते सगळ्यांच्या समोर आलेलंच आहे, कारण तुझ्या मूर्खपणामुळे हे सगळी माझी वाट लागलेली आहे। कारण तुला आठवतंय का, ममा तुला या लोकांपासून लपवून ठेवायची, कारण ममाला वाटत नव्हतं की तू या सगळ्यांच्या समोर यावं आणि या घरात मी येणार होते, चांदेकरांची मोठी सून बनून मी येणार होते, चांदेकरांच्या घरचा सुनेचा मान माझा होता, पण तू माझ्यापासून ते सगळं हिसकावून घेतलेलं आहे। तुला माहिती आहे ना हे सगळं तुला कशा पद्धतीनं मिळालेलं आहे, कारण काहीही झालं तरी या घरची मोठी सून असण्याचा मान माझा होता। कला म्हणते मग हे तुला चांगलंच माहिती आहे, मी नव्हतं सांगितलं तुला खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करायला, तुला कोणी सांगितलं होतं खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करायला आणि या घरातल्यांना फसवायला, या घरातल्यांच्या भावनांशी खेळायला कुणी सांगितलेलं आहे तुला, कोण करतं हे सगळं तुझ्यासाठी, असं कला बोलत असते। आणि कलाचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या सगळ्याला पूर्णपणे तू जबाबदार आहे, हे सगळं जे काही घडलेलं आहे ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं घडलेलं आहे। आणि तुला असं वाटत असेल की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कराव्या, आम्ही समजून घ्याव्या, पण नाही, आता मी शांत राहणार नाही, कारण आत्तापर्यंत तू प्रत्येक वेळेस वेगवेगळे डाव केलेले आहेत आणि अगदी सराईत गुन्हेगारासारखा गुन्हा करून आता गप्प बसलेले आहे मुग गिळून, तरीही तुला लाज कशी वाटत नाही, असं कला बोलत असते। आणि नैनाला खूप राग येत असतो। नैनाला ही गोष्ट आवडत नसते, कारण तिला सराईत गुन्हेगार म्हटलेलं असतं। नैनाला म्हणत असते की बाज झाला, सराईत गुन्हेगार कोणाला म्हणतेस तू, त्यावर कला म्हणते कोणाला म्हणजे तुला म्हणते, कारण तू हे सगळं केलेलं आहे, या सगळ्याला पूर्णपणे जबाबदार तू आहेस, कारण हे सगळं करायची काही गरज नव्हती, तुला कोणी सांगितलेलं होतं हे सगळं अशा पद्धतीनं करायला, कारण लग्न करून आली होतीस ना या घरात, आणि राहिला प्रश्न मी लग्न करून येण्याचा, कारण मी जेव्हा या घरात आले त्यावर तूच जबाबदार आहे, तू जर भर मंडपातून पळून गेली नसतीस तर आज ही वेळ आलीच नसती आणि तुझं लग्न होणार होतं, तेही इथे सगळ्यांच्या देखत तुझं लग्न होणार होतं, पण आता बघ तुझी कशी वाट लागणार आहे। आणि मग कला रागाने तिथून जात असते। तेवढ्यातच नैनाच्या फोनवरती सौरभचा फोन येतो आणि ज्या अर्थी सौरभचा फोन आलेला असतो, नैनाच्या फोनवरती सौरभचा फोन येतो, त्या अर्थी नैनाला कळतं की नैना म्हणते की हा सौरभ आता का फोन करतोय मला, आता अजून काय राहिलेलं आहे याचं, असं नैना म्हणत असते। आणि त्या ठिकाणी आता बँड वाजतो,
तो म्हणजे नयनाचा. कारण कलाच्या डोक्यात क्लिक होतं, कलाच्या लक्षात येतं, अरे हाच तो सौरभ, म्हणजे ज्याच्याकडे नयनाची ट्रीटमेंट चालायची, म्हणजे आपल्याला तिथे गेलं पाहिजे हा विचार आता इकडे कलाच्या डोक्यात आलेला असतो. मग कला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच तयार होते आणि ती कपाटातून पर्स काढत असते आणि निघत असते. आणि त्याच वेळेस इथे घडतं मात्र असं की अद्वैत जागा होतो. अद्वैत म्हणतो एवढं सकाळी? तेव्हा कला म्हणते की हे घे पाणी. मग अद्वैतला ती पाणी देते आणि म्हणते की मी निघाली आहे, कारण तू मला खरे म्हणून हाक मारावी म्हणून हे करणं गरजेचं आहे मला, असं कला त्याला सांगत असते. तेव्हा अद्वैतच्या लक्षात येतं, कारण ही बाहेर निघालेली आहे एवढ्या सकाळ सकाळ बाहेर निघून. कारण कलाने ठरवलेलं असतं की माझ्याकडे 2 दिवस आहेत, त्या प्रत्येक दिवसाचा मिनिट ना मिनिट मला वापरायचा आहे आणि हे सगळं करायचं आहे. काहीही झालं तरी माझ्यावरचे आरोप मला खोडून काढायचे आहेत, कारण मी या सगळ्याला जबाबदार नाही हे मलाही माहिती आहे. पण नयनाताईने जे आरोप केलेले आहेत ते मला पुसून टाकणं गरजेचं आहे. तेव्हा कला अद्वैतला सांगते की तुझ्यासाठी ब्रेकफास्ट वगैरे रेडी केलेला आहे आणि ते सगळं केलेलं आहे आणि आता मी निघत आहे. कला खाली येते आणि पाहते तर काय, मूर्ख नयना सगळ्यांच्या समोर, तिथं तिला जराही लाज वाटत नसते. आता तिथे खात बसलेली असते आणि तिला जराही वाटत नाही की आपण जे काय करत आहोत ते इतकं मूर्खपणाचं आहे. तिचं असं म्हणणं असतं की जे काय झालेलं आहे त्यात माझं काय, माझ्यामुळं काय झालेलं आहे, मी कुठं काय केलेलं आहे, असं तिला वाटत असतं. आणि हे जे मूर्ख नयना आहे ती अशा पद्धतीने तिथे खात बसलेली असते. तिला जराही भान नसतं की ती याच्यामध्ये पूर्णपणे अडकलेली आहे, पण तिला या गोष्टीचं जराही काही वाटत नाही. ती तिथं निवांत खात बसलेली असते आणि कला तिला म्हणत असते की हे काय चाललंय तुझं? तेव्हा ती म्हणते तू माझ्या कोणत्याही गोष्टीत नाक खुपसायची गरज नाही, कळलं ना तुला, असं ती कलाला सांगत असते. आणि त्याचबरोबर म्हणत असते की हे सगळं तुझं काय चाललेलं आहे ना ते बंद करायचं आहे, असं कलाला म्हणत असते. माझ्या गोष्टीमध्ये तू इंटरफिअर करायचं नाही, असं ती कलाला सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला बाहेर निघालेली असते. तेव्हा सरोज तिला म्हणते, ए तुझं जे काय चाललंय ना ते आम्हाला माहिती आहे, आणि आता तू 2 दिवसात काय पुरावे वगैरे सादर करणार आहेस ना, ते काय करशील ना ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव की तू कितीही काही पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केलास तरीही आम्ही, तुला माहिती आहे ना, तुला कधीच ॲक्सेप्ट करू शकणार नाही, कारण तू काय केलेलं आहे, तू कोणत्या लेवलची मुलगी आहे हे मला चांगलंच माहिती आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे संगीता टेन्शनमध्ये असते. संगीताला टेन्शन आलेलं असतं. संगीताला कळत नसतं की आता करायचं काय, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि या सगळ्याचा परिणाम इतका वाईट झालेला आहे. नयना एवढ्या खालच्या थराला जाईल असं कधी वाटलं नव्हतं. संगीता म्हणत असते पैशासाठी ही मुलगी काय करेल याचा अंदाजच आला नव्हता कधी, पण हिने तर आता पूर्ण लिमिटच क्रॉस केलेले आहेत. पण या सगळ्यामध्ये कारण नसताना भरडली जाते ती कला. माझ्या कलाला बिनाकामाचा त्रास होत आहे, या गोष्टीचा राग मात्र इकडे संगीताला आलेला असतो. आणि त्याचबरोबर संगीता काजलला म्हणत असते, कळलं ना काय झालेलं आहे ते? तेव्हा काजल म्हणत असते, म्हणजे काय, माहिती आहे ना मला. तेव्हा संगीता म्हणते, तुला सगळं माहिती आहे ना, मग तरीही त्या सोहमरावांवर प्रेम का करतेस? काजल म्हणते, हे बघाई, मी तुला आधी सांगितलेलं आहे मला लग्न वगैरे काही करायचं नाही. तेव्हा संगीता म्हणत असते, हो का, एवढं आधीच सांगितलेलं आहे, मग काय प्रॉब्लेम आहे? त्यावरती संगीताला ती म्हणत असते की मला लग्नच नाही करायचं, मी सांगितलेलंच आहे ऑलरेडी. आणि दिनकर पण म्हणत असतो की हे बघ काजे, आता कलाला कारण नसताना आपल्या एवढं सहन करायला लागत आहे, या सगळ्याला ती नयनी जबाबदार आहे. नयनीनं सगळा गोंधळ घातलेला आहे आणि तरीही आपली कला एकटी तिथं सहन करत आहे. तिला स्वतःला प्रूव्ह करावं लागणार आहे. आणि या सगळ्याला जबाबदार नयनी असली तरीही या सगळ्यासाठी कलाला जबाबदार धरून, अंबाबाई तूच आता माझ्या लेकीच्या पाठीशी राहा, कारण नसताना माझ्या लेकीला एवढा त्रास सहन करावा लागत आहे. इकडे डॉक्टर सौरभला आता फोन आलेला असतो, तो म्हणजे नयनाचा. कारण नयनाला माहीत असतं की कला पहिलं पोचणार ती म्हणजे डॉक्टर सौरभकडे, म्हणून नयनाने फोन केलेला असतो. डॉक्टर सौरभ म्हणत असतो, आत्ता आठवण आली का, आता माझे पैसे द्यायचे हे आठवलं का, असं तो बोलत असतो. तेव्हा नयना म्हणत असते की हे बघ, मला तुला काही पैसे द्यायची वगैरे काही गरज नाही आहे, कारण माझं तर भांडं फुटलेलं आहे, घरामध्ये सगळ्यांना कळलेलं आहे माझ्या फेक प्रेग्नन्सीबद्दल. हे ऐकल्यानंतर खरं तर डॉक्टर सौरभ जो आहे त्याची तर वाट लागलेली असते. तो घाबरतो आणि तो म्हणतो की तो तुझा प्रश्न आहे ना, कारण तुझ्या फेक प्रेग्नन्सीबद्दल घरात कळलेलं आहे, याच्याशी मला काय करायचं आहे, असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे कला
त्याचबरोबर कला तिथे येणार आहे हे ही नैना त्याला सांगत असते. नैना म्हणत असते की हे बघ, काहीही झालं तरी एक मोठी गोष्ट घडलेली आहे की ती कला आता तुझ्याकडे पोहोचणार आहे आणि मी तुला पैसे द्यायचा प्रश्नच येत नाही असंही ती त्याला सांगत असते. आणि त्यावेळेस डॉक्टर सौरभची मात्र वाट लागलेली असते. त्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण नैनाने त्याला सांगितलेलं असतं की हे बघ, तू जर आता तिला काही सांगितलं आणि ती जर तुझ्यापर्यंत पोहोचली तर तुझी पूर्णच वाट लागणार आहे, कारण तुझं लायसनही ती जप्त करू शकते, कारण कला कोणत्याही थराला जाऊ शकते हे तुला माहितीच आहे. त्यामुळं बघ आता काय करायचं आहे ते, माझ्याकडून पैसे घेण्यापेक्षा स्वतःला कसं वाचवायचं ना ते बघ. तेव्हा राहुल इकडे सौरभ म्हणत असतो की तुझं काय चाललेलं आहे, नक्की तुला म्हणायचं आहे काय, असं तो बोलत असतो. तेव्हा नैना म्हणत असते तुला तर चांगलंच माहिती आहे माझं काय चाललेलं आहे ते, पण याच्यामध्ये मी अडकणार नाही, तुला अडकवणार आहे असं तिचं म्हणणं असतं आणि ती सौरभला धमकावत असते. त्याचवेळी सौरभला पण आता भीती वाटायला लागलेली असते की आपण पूर्णपणे अडकणार की काय असं त्याला वाटत असतं, कारण काहीही झालं तरी ही नैना कशी आहे हे त्याला चांगलंच माहिती आहे. इतकी दिवस नैनाने त्याची वाट लावलेलीच होती, त्याला पैसे तर दिलेच नव्हते, परंतु ह्या सर्व गोष्टी ज्या घडत होत्या त्या इतक्या विचित्र होत्या की त्याला कळतही नव्हतं आणि नैनाने त्याला चांगलंच गंडवलेलं असतं. तर सौरभ म्हणत असतो की काय चाललंय तुझं, तू मला पैसे देणार नाही म्हणजे नक्की म्हणायचं आहे काय तुला, असं सौरभ नैनाला विचारत असतो. तेव्हा नैना म्हणत असते की हे बघ, आता माझं तर भांडं फुटलेलं आहे आणि मला काही फरक पडत नाही आहे, त्या कलाने पुरावे आणले किंवा तू कलाची साथ दिली आणि सांगितलंस तरी माझं काय होणार नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं लायसन मात्र जप्त होऊ शकतं, तू मात्र पूर्णपणे त्याच्यामध्ये अडकू शकतो, एवढं लक्षात ठेव असं म्हणत ती सौरभला धमकावत असते. सौरभला लायसन जप्त करण्याची, त्याचं लायसन जाण्याची भीती वाटत असते आणि सौरभ विचार करू लागतो. आणि तेवढ्यातच सौरभला त्याच्या हॉस्पिटलमधील ज्या रिसेप्शनिस्ट असतात त्या बोलवायला येतात आणि त्याला म्हणत असतात की सर काही फाईल चेक करायच्या आहेत. तसं म्हणल्यानंतर सौरभ तसाच फोनवर बोलत बोलत बाहेर जातो आणि पाहतो तर काय, समोरच कला आलेली असते. कला दत्त म्हणून त्याच्यासमोर हजर राहिलेली असते आणि त्याला कळायचं बंद होतं. आणि मग तो तिथे रिसेप्शनिस्टला विचारते तिनं की डॉक्टर सौरभ चौधरी यांना भेटायचं आहे. आणि मग डॉक्टर सौरभने तिथे जाऊन कला केबिनकडे जाऊन येते. तेव्हा सौरभ बाहेर असतो, त्याने बाहेरच तिला पाहिलेलं असतं आणि सौरभला तिथे लक्षात आलेलं असतं. सौरभ रिसेप्शनिस्टला सांगतो की नाही म्हणून सांग. तेव्हा ती सांगते की आज डॉक्टर सौरभ आलेले नाहीत. हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा इकडे कला पाहत असते आणि कलाच्या लक्षात येतं की काय गोंधळ झालेला आहे ते. कला मात्र विचार करत असते आणि डॉक्टर सौरभ तिथेच उभा असतो आणि तो कलाकडे पाहत असतो. त्याला कलापासून आता लपून राहायचं असतं. आणि जेव्हा डॉक्टर सौरभचा पत्ता कला रिसेप्शनिस्टला विचारते तेव्हा ती सांगते की नाही मॅडम, आम्ही असा कोणाचा पत्ता देऊ शकत नाही तुम्हाला, कारण तो आमच्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये बसत नाही, त्यामुळे आम्ही त्यांचा पत्ता तुम्हाला देऊ शकत नाही. कला म्हणते ठीक आहे. इकडे आता डॉक्टर सौरभची मात्र वाट लागलेली असते. त्याला विचार करावा लागत असतो, कारण काही झालं तरी तो पूर्णपणे अडकलेला असतो आणि कला मात्र त्याचा चांगलाच बँड वाजवणार असते. तर डॉक्टर सौरभ इकडे म्हणत असतो की मी काही झालं तरी स्वतः अडकणार नाही, ही नैना बाजूला राहिलेली आहे आणि मला अडकवायचा प्रयत्न केला जात आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. त्याचबरोबर आबांनी आता सगळ्यांना बोलवलेलं असतं. रजनी आबांसाठी चहा आणि पाणी घेऊन आलेले असते. आबा म्हणत असतात की तुम्ही सगळेजण इथे आहात ना, तर मला आता बोलायचं आहे, कारण काहीही झालं तरी या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या कामावर होता कामा नये हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. काहीही झालं तरीही आपली जी कामं आहेत ती व्यवस्थित झाली पाहिजेत. आजपर्यंत चांदेकरांच्या घरात घडलं नाही असं घडलेलं होतं, पण तरीही आता मी जी गोष्ट सांगत आहे ती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे असं आबा सांगत असतात. काही झालं तरी आपली कामं आहेत ती वेळच्या वेळी आणि व्यवस्थितच झाली पाहिजेत असं आबांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आबा म्हणत असतात की काही झालं तरीही जे काय घडलेलं होतं ते पूर्णपणे चुकीचं होतं हे मलाही माहिती आहे आणि त्याचबरोबर या सगळ्याला विसरून आपल्याला पुढं जायचं आहे हे आबा सांगत असतात. आणि त्याचवेळी इकडे आबा म्हणत असतात आणि अद्वैत तिथं असतो. अद्वैत म्हणत असतो की आई मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि असं म्हटल्याबरोबर तिथून आता अद्वैतशी न बोलता तिथून उठून चाललेली असते ती म्हणजे सरोज. तेव्हा ती म्हणते की तुला कळत नाही आहे का,
कारण काहीही झालं तरीही मला तुझ्याशी बोलायचं नाही ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये का, असं बोललं जात असतं. आणि त्याच वेळी इकडे सरोज म्हणत असते की तुला कळतच नाही रे अद्वैत, तू किती वाहवत चाललेला आहे, तू काय करत आहे ते, कारण तुला प्रत्येक वेळेस असं वाटत आहे की तू जे वागतोय ते बरोबर आहे, परंतु तुझ्याकडून काही गोष्टी चुकत आहेत. इकडे रोहिणी म्हणत असते की चला काडी तर पडलेली आहे, फक्त आता ठिणगी टाकायची गरज आहे, एकदा का ठिणगी पडली की मग सगळं व्यवस्थित होणार आहे, असा विचार रोहिणी करत असते. आणि रोहिणीने आता ठिणगी टाकायचं काम सुरू केलेलं असतं. रोहिणीला असं वाटत असतं की एकदा का ठिणगी पडली की मग मात्र यांची वाट लागणार आहे, असा रोहिणीचा विचार चालू असतो. त्याचबरोबर रजनी तिथं असते. रजनी हे सर्व पाहत असते आणि त्याचवेळी इकडे अद्वैत म्हणत असतो की हे बघ आई, मी त्यावेळेसही सांगितलेलं आहे आणि मी आत्ताही सांगत आहे, कारण काहीही झालं तरीही जी गोष्ट महत्त्वाची आहे तीच मी तुला सांगत आहे, कारण मला ते महत्त्वाचं वाटलेलं होतं म्हणून मी तुझ्याशी त्या विषयावर बोललेलो होतो. माझे गट्स फिलिंग मला सांगत होते की कला ही खरे आहे आणि तिनं जे बोलते ते खरं आहे म्हणून मी तिची साथ दिलेली आहे. तेव्हा सरोज म्हणत असते पण तू मध्ये बोलायची गरजच नव्हती, कारण तू मध्ये बोललेला आहेस म्हणून हे सगळं झालेलं आहे, नाही तर त्या दोघी बहिणी आज घराच्या बाहेर असल्या असत्या. आता माझं मन मला सांगतंय की तू त्या मुलीमध्ये अडकत चाललेला आहे, तर मी काय करू, असं इकडे सरोजचं म्हणणं असतं. सरोज अद्वैतला असं म्हणत असते, परंतु अद्वैत म्हणत असतो की आई असं काय, तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कलाला आता काहीही करून डॉक्टर सौरभच्या घरचा पत्ता मिळवायचा असतो. कलाने सकाळ सकाळ फोन केलेले असतात. अद्वैत झोपलेला असतो. अद्वैत झोपेतून उठायच्या आधी कलाचं काम सुरू असतं आणि कला फोनवरती बोलत असते. कला म्हणत असते की तुमच्या बॅचमध्ये तो सौरभ चौधरी होता जो डॉक्टर झालेला आहे, त्याचा पत्ता मला हवा होता घराचा, मिळेल का, असं कला विचारत असते. आणि कलाला तो पत्ता मिळालेलाही असतो. आणि इकडे अद्वैत मात्र ब्लँकेट पांघरून झोपलेला असतो, कारण काही करून कलाकडे वेळ खूप कमी राहिलेला असतो. कलाला घाई करायची असते आणि डॉक्टर सौरभला पकडून आणायचं असतं, कारण जोपर्यंत कला डॉक्टर सौरभला पकडून आणत नाही तोपर्यंत तिच्यावरचे आरोप जे आहेत ते खोटे ठरणार नसतात, कारण तिनं जे काही केलेलं असतं ते अगदी प्रामाणिकपणे केलेलं असतं. यासाठी आता कला निघालेली असते ती डॉक्टर सौरभला शोधण्यासाठी, आणि डॉक्टर सौरभला शोधून तिने समोर हजर करणार असते. मग कला कॅब करून डॉक्टर सौरभच्या घरी जाते. डॉक्टर सौरभकडे ती शोधत असते आणि त्याचवेळी कॅबमधून उतरलं की तिला डॉक्टर सौरभ तिथून जाताना दिसतो आणि मग कला त्याच्या मागावर जाते. त्याच्याही लक्षात येतं की कला त्याच्या मागावर आलेली आहे आणि मग तो धावतच तिथून निघून जाऊ लागतो. कला त्याच्या मागे पळत असते. तो पण घाबरलेला असतो, कारण त्याला ऑलरेडी सांगितलेलं असतं नैनाने तू जर पकडला गेला तर तुझी वाट लागणार आहे, माझी वाट लागायचा प्रश्नच येत नाही, या सगळ्यामध्ये तू अडकला जाणार आहे. ही भीती नैनाने त्याला घातलेली असते. म्हणून डॉक्टर सौरभ हा पळ काढत असतो. पण कला पण काही साधी नसते. वाऱ्याच्या वेगाने डॉक्टर सौरभच्या मागे धावत असते आणि त्याला पकडण्यासाठी ती प्रयत्न करत असते. पण डॉक्टर सौरभ हा अगदी हाताच्या अंतरावर असतो. कला त्याला थांब म्हणत असते, पण तो काही थांबत नाही. तो तिथून तसाच पळू लागतो. कला त्याला म्हणत असते अरे थांब, पण तो थांबायलाच तयार नसतो, कारण त्याचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही आपण हिला सापडायचं नाही, एकदा का हिच्या ताब्यात जर आपण गेलो तर ही आपली वाट लावणार आहे, हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून तो धावू लागतो. अगदी तो घाबरलेला असतो म्हणून तो धावत असतो. कला मात्र त्याच्या मागे धावत असते. कलाला प्रश्न पडलेला असतो की आता करू काय, कारण काहीही झालं तरीही या माणसाला पकडणं खूप गरजेचं आहे. जर मी याला सगळ्यांच्या समोर नाही नेऊ शकले तर मी माझा खरेपणा कसा सिद्ध करू, कारण हे सगळं नैनाताईचं कांड आहे. पण नैनाताईने त्या सगळ्या गोष्टीचं खापर माझ्यावरती फोडलेलं आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही मला आता काहीतरी करून ह्या माणसाला पकडून अद्वैतच्या समोर हजर करावं लागणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.